एक माजी पोलीस अधिकारी संजीव कोकिळ सरांना आमंत्रण दिलं आहे. सरकारी खात्यामध्ये काम करू दिलं जात नाही हे मी माझ्या स्वतःच्या स्वानुभवावरून आपल्याला सांगू शकतो. गोरा खैरनार त्यातलेच होते. माझ्यासारखे असे आणखीन 2 ऑफिसर होते ज्यांची बदली केवळ फेरीवाल्यांना त्रास देणारा अधिकारी म्हणून त्यांची बदली झाली. ते एक होते एसीपी शिरीष इनामदार आणि दुसरे होते एसीपी वसंत ढोबळे. हे जे अंडरवर्ल्ड आहे किंवा हे जे फेरीवाले आहेत, हे फेरीवाले अतिशय संघटित आहेत आणि त्यांना राजकीय छत्र सुद्धा त्यांना मिळतं. हे फेरीवाले कुठेतरी नेत्यांची अनऑफिशियल आर्मी सैन्यच हो, असल्यासारखं आहे अगदी खरं आहे. कारण त्यांची सिस्टम ठरलेली आहे. मग ते त्यांचे मुल्ला असतील, मौलवी असतील, मस्जिदमध्ये असेल, तो माणूस तिथे जाईल, त्याची सगळी व्यवस्था केली जाते. त्याचं कार्ड बनवणं, त्याचं रेशन कार्ड बनवणं, त्याचे सगळे अस्तित्वाचे दाखले तयार करणं, हे कोण करतं शेवटी? मग हे महापालिकेच्या मदतीनंच केलं जातं. मदतीनं म्हणजे काय? भ्रष्टाचारच आहे शेवटी. मदरसा नामक युनिव्हर्सिटीमधून जे ग्रॅज्युएट बाहेर पडतात ते सगळे इथे उभे असतात. हे थोडं थोडक्यात समजवा, कारण आज लोक जेव्हा नगरसेवक निवडायला जाणार आहेत, कारण एकदा ही झाली घटना, वोट दिलं की पुढची 5 वर्ष तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. आता त्याला लायसन म्हणजे एक लिहिलंय की तुला एक 4 फुटाचं तुला टपरी घालायची परवानगी दिली, तर 4 फूट घालतो का? तो 4 फूट घालत नाही. त्या 4 फुटाच्या बाजूला तो 10 फूट जागा एन्क्रोच करून टाकतो आणि त्या 10 फुटातलं तो 3 तुकडे करतो आणि ते 3 आणखीन अल्पसंख्याक लोकांना तो भाड्याने देऊन टाकतो. 26-11 हा इश्यू, हा विषय हा इतका सोपा नाही किंवा इतका छोटा नाही की आपण त्याच्यावर 5 मिनिटात बोलून टाकू. आणि त्याचं शेवटचं टोक जात आहे ते थेट राजकारणापर्यंत जाते वरती. एक पोलीस खात्याला माहिती आहे कुठले राजकारणी आहेत, हे सगळं माहिती आहे. पोलिसांना माहिती आहे, पत्रकारांना सुद्धा माहिती आहे. फक्त भीतीपाठी कोणी बोलून दाखवत नाही, एवढंच. तो अमुक 2:30 वाजता 3 वाजता आला बारमध्ये आणि त्यांनी पैशाची भरसात केली, अशा ह्या बातम्या आम्हाला ऐकायला मिळायच्या. भरसात म्हणजे अशी असते अक्षरशः की फ्लोअरवर नोटांचा, नव्या नोटांचा थर पडलेला असतो आणि त्यावरती त्यांना आवडणारी जी डान्स बारची गर्ल असते ती तिथं त्यांच्या फरमाईशवर नाचत असते. असला अफाट पैसा. मग त्यातले अर्धे पैसे त्या बाईचे आणि अर्धे पैसे एका हातानं महाराष्ट्राला ओढून वरती आणेल, पहिल्यासारखे दिवस दाखवेल असा नेता मला तरी दिसत नाही. कोण आहे असं भारतात नेता जसं तुम्हाला, म्हणजे एक एक्झाम्पल? ॲज ए पोलीस ऑफिसर मला आजच्या घडीला आवडणारा नेता म्हणजे